जेव्हा जेव्हा खऱ्या प्रेमाची व्याख्या केली जाते तेव्हा राधा कृष्णाचं नाव घेतलं जात नाही असं शक्यच नाही. खऱ्या प्रेमाची व्याख्या त्याशिवाय पूर्णच होत नाही. पण जर खऱ्या प्रेमाची पूर्तता लग्नात असेल तर मग राधा आणि कृष्णाची एकाच मंदिरात पूजा झाली नसती, नाही का? आपण सगळेच जण लहान असल्यापासून राधा कृष्णाच्या प्रेमाच्या कथा ऐकतच मोठे झालेलो असतो. प्रेम कसं असावं तर राधा कृष्णासारखं असावं असं आपल्या मनामध्ये ठसलेलं असतं. पण जेव्हा आपल्याला कळतं की राधा आणि कृष्ण यांचं लग्नच झालं नव्हतं तेव्हा मात्र आपल्याला आश्चर्य वाटतं. मनात अनेक प्रश्न उभे राहतात की त्यांचं एवढं प्रेम होतं तर त्यांनी एकमेकांशी लग्न का केलं नाही? काय कारण आहेत त्यामागे? चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मिळालेल्या माहितीनुसार भगवान श्रीकृष्णांनी एकदा सांगितलं होतं की आपल्याच आत्म्यासोबत कोणी विवाह कसा करू शकतो. अर्थात राधा कृष्ण हे इतके एकरूप झालेले होते की त्यांचं अस्तित्व एकच होतं. लग्न करण्यासाठी दोन लोकांची गरज असते. मग अशा परिस्थितीमध्ये दोघांचा विवाह एकत्र कसा होऊ शकतो? खऱ्या प्रेमाचा अर्थ त्या व्यक्तीला मिळवणे असा नसतो. असा संदेशच जणू काही त्यांना द्यायचा होता. राधाकृष्णाचं प्रेम निर्मळ होतं, ज्यात वासनेला थारा नव्हता. त्यांचं लग्न झालं नाही, परंतु त्यांचं दिव्य प्रेम हे आध्यात्मिक आहे. राधेच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी भक्ती मार्ग संपूर्ण जगाला दाखवून दिला. भक्तीने सुद्धा तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचता येतं हे भगवान श्रीकृष्णांनी आणि राधेने दाखवून दिलं. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप मोठं तपश्चर्या, व्रतवैकल्य करण्याची गरज नाही. मनापासून प्रेम केलं तरी तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचता हे राधेच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं. शेवटी ईश्वरही प्रेमाचाच भुकेला असतो. देव तुमच्या मनातला भावच बघतो. जगाला खरं प्रेम काय आहे ते समजावं. प्रेमाला नातं, ओढ असण्याची गरज नसते हे सुद्धा त्यांनी सांगितलं. प्रेममय भक्तीद्वारे तुम्ही ईश्वराला प्राप्त करू शकता हे राधेने संपूर्ण जगाला दाखवलं. मंडळी, राधाकृष्णाचं लग्न का झालं नव्हतं हे सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. त्यापैकीच एक कथा म्हणजे भृगु ऋषींची कथा. भृगु ऋषींच्या एका पत्नीने एकदा असुरांना घरामध्ये लपण्याची जागा दिली आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना त्यांचा वध करावा लागला. पत्नीचा झालेला वध पाहून भृगु ऋषींनी श्रीहरी विष्णूंना शाप दिला की प्रत्येक जन्मामध्ये त्यांना प्रेमाचा विरह सहन करावा लागेल. अनेक जण असंही सांगतात की राधा कृष्ण यांचा विवाह न होण्यामागे श्रीधामाचा शाप सुद्धा कारणीभूत होता. श्रीधाम हा कृष्णाचा जवळचा मित्र आणि भक्त होता. त्यांना असं वाटत होतं की कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं, त्यामुळे त्यांनी राधेला विसरण्याचा शाप श्रीकृष्णांना दिला होता. काही पौराणिक कथांनुसार राधा कृष्णापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. दोघांमध्ये मैत्री होती. दोघं लग्नही करणार होते. पण तेव्हाच गर्ग ऋषींनी श्रीकृष्णाला येऊन त्याच्या जन्माचा उद्देश सांगितला. धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे याची आठवण करून दिली. आणि त्यानंतर श्रीकृष्ण आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी मथुरेकडे निघाले आणि राधा मागेच राहिली. परंतु राधेविषयीचं प्रेम त्यांच्या मनात कायम राहिलं. पण त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं. कदाचित मनुष्याने प्रेमाच्याही आधी कर्तव्याला प्राधान्य द्यायला हवं हाच संदेश त्यांनी